नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू झालाय। दुतोंड्या मारुतीच्या पायापाशीच अद्याप पाणी आहे। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। दुतोंड्या मारुतीच्या पायापाशीच अद्याप पाणी आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर नाशिकमध्ये पावसानं कालपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र असं असलं तरी गंगापूर धरणातनं कालपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीला जरी गोदाघाट परिसरात फारसं पाणी नसलं आणि काल एवढ्याच पाण्याची पातळी जरी सध्या असली तरी या ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा रक्षक जे आहेत ते तैनात केले गेलेले आहेत। TV9 सातत्यानं आपल्या बातमीमध्ये ही मागणी केली होती की गोदाघाट परिसरात देशभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात, धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात आणि अशा वेळेला भाविकांना लक्षात येत नसतं की नेमक्या आपल्या गाड्या कुठे पार्क करायच्या, नेमके अस्थि विसर्जन कुठे करायचं आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सातत्यानं TV9 ही मागणी केली होती की या ठिकाणी पोलीस कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक तैनात करावेत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे 12 सुरक्षा रक्षक जे आहेत ते आता गोदाघाट परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। दुतोंड्या मारुतीच्या परिसरात आपण आहोत आणि दुतोंड्या मारुतीकडे जर आपण बघितलं तर मारुतीच्या आज देखील पायाजवळच पाणी आहे आणि याचा अर्थ स्पष्ट आहे की अद्यापही पाण्याची पातळी काल एवढीच आहे, ती अजून वाढलेली नाहीये। मात्र गंगापूर धरणातनं साधारण 1100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे साधारण दुपारनंतर काही वेळासाठी पाण्याची पातळी वाढू शकते। पावसानं जर पुन्हा जोर धरला तर निश्चितपणे गोदाघाट परिसरात आणखी पाण्याची पातळी वाढायची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले गेलेले आहेत। त्यासोबतच गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यांनी आपले वाहनं जे आहेत ते या ठिकाणी पार्क करू नये, त्यासोबतच जे छोटे मोठे दुकानं आहेत ते या ठिकाणून हलवून घ्यावेत।